पालकमंत्र्यांच्या बैठकीबाहेर शेतकऱ्याचा रुमालाने गळफास घेण्याचा प्रयत्न। जालन्यात पालकमंत्र्यांच्या बैठकीबाहेर शेतकऱ्याने रुमालाने गळफास घेण्याचा प्रयत्न केलाय। अप्पासाहेब कदम असं या शेतकऱ्याचं नाव आहे। 2 वर्षांपासून शेतीचा प्रश्न निकाली निघत नसल्याने तो शेतकरी पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी आला होता। मात्र पोलिसांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले असता त्याने रुमालाने फाशी घेण्याचा प्रयत्न केलाय। मात्र पोलीस त्या शेतकऱ्याला कार्यालयाबाहेर घेऊन गेले आहेत। मी डॉक्टर अप्पासाहेब ओंकारराव कदम, गाव माझं धानोर आहे, माजी जिल्हा परिषद सभापती आहे मी गेले 2.5 वर्ष झालेले माझ्या हिवरेगाव शहरामध्ये 327 गट नंबर आहे, त्याच्यामधून 222 राज्यमार्ग गेलेला आहे आणि त्या राज्यमार्गामध्ये माझी व माझ्या चुलत भावाची जमीन गेलेली। तर माझ्या चुलत भावाने ती जमीन नसताना ती रजिस्ट्री केली आणि रजिस्ट्री करून ह्या इथं तहसीलदार मॅडमनं त्याचा फेरसुद्धा घेतला सरकारी जमिनीचा। आता जे आहे ना तर हो ना, तर त्याच्या संदर्भामध्ये ही जमीन कोणाच्या शेतातून गेलेली आहे हे सुचत नाही, निष्पन्न होत नाही। म्हणून ते मागणीसाठी मी गेले 2.5 वर्ष झालेले कमिशनर कलेक्टर यांच्याशी बरोबर बसलो, चर्चा झाली, आजपर्यंत काही निष्पन्न झालं नाही। म्हणून मी 26 जानेवारीला मी पत्र दिलं होतं की सन्माननीय पालकमंत्री महोदयाला भेटायचं। तर पोलिसांना मला 26 जानेवारीशी आत्मदानाचा इशारा होता, तर त्यांनी मला समजूत घातली आणि म्हणले भेट घेऊन देतो आणि 26 जानेवारीला भेटसुद्धा होऊ दिली नाही। आणि नंतर म्हणजे 1 तारखेला आज आलो तर मी तिथे चर्चा करायला लागलो, तर FPSIनं मला धक्काबुक्की करून बाहेर काढलं आणि भेटन नाही तर नाही भेटन अशा रावची भाषा केली। माझं मत असं आहे की शेतकऱ्याच्या जमीन तुम्ही 1972ला घेतल्या, पैसा तर दिला नाही पण त्यांचे भांडणं लावून दिले आणि त्या कोणाच्या शेतातून गेल्या हे काही निष्पन्न होत नाही। माझी विनंती आहे सरकारला की ज्यांच्या जमीन 1972ला घेतलेले आहे त्यांच्या किमान त्या 7-12 कमी करण्यात यावं की जेणेकरून त्यांच्या भावात आपसमध्ये झगडे होणार नाही आणि त्याला ते वैधी करायला सोपं पडेल। आणि हे जर नाही केलं तर आता संबंधित पोलीस मला म्हणलेले भेट घेऊन देतो, जर नाही भेट घेऊन झालं तर मी आता कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्या गाडीच्या समोर उभा राहून फाशी घेणार आहे।